राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस झालाय। विदर्भ मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। धरणांमध्ये 71% पाणी साठा आहे, तर 90% खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत। धरणातून 49,405 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील धरणं 90% भरली आहेत। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। पुणे जिल्ह्यातील 13 धरणांमध्ये 90%हून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणं 100% भरलेली आहेत। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये पुन्हा पावसाची हजेरी आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात होती। धरणांची पाणी पातळी देखील त्यामुळे आता वाढणार आहे। गोंदियात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। पुजारी टोला धरणाचे 6 गेट 1.5 फूट उंचीने सुरू केलेत, तर 2 गेट 1 फूट उंचीने सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्प मध्यम प्रकल्प आहे, तो 100% भरलेला आहे। तर सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झालाय। पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका बसलाय। 443 शेतकऱ्यांच्या भातरोपांचं तर 1436 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालंय। नुकसानीपोटी एकूण 1,33,63,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सुपूर्द करण्यात आलेला आहे। पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची चिखलदऱ्याला पसंती आहे। जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 1 लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिली आहे। पर्यटनातून चिखलदरा नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये 23 लाखांचा अधिक महसूल जमा झालेला आहे। तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा परिणाम झालाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। रायगडच्या कर्जतमधील कोंदिवडे गावातील विद्यार्थ्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलेलं आहे। शाळकरी मुली फील्ड रिपोर्टर बनलेल्या आहेत। हातामध्ये छत्रीचा माईक करत रस्त्याच्या दुरवस्थेची पोलखोल केली आहे। विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांवरती पडलेले मोठमोठे खड्डे, चिखलाचे डबके कॅमेऱ्यासमोर मांडत प्रशासनाचा कारभार उघडकीस आणलेला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचलाय। पुढील गावांना जाणारी येणारी एसटी सेवा बंद झाली आहे। एसटी सेवा बंद झाल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। धाराशिव शहरातील डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जीवघेणा खड्डा पडलाय। रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांकडून अनोखी बॅनरबाजी करण्यात आली आहे। खड्ड्यात पडायला या, मला आणखी एक बळी पाहिजे, तुमचा लाडका गुत्तेदार, अशा आशयाचा उपरोधिक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यवतमाळ शहराच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नगर परिषदेकडून भर पावसामध्ये खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल झाली आहे। महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरुम टाकून दुरुस्ती केली जाते। नाशिकच्या मालेगावमधील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावर जीवघेणे खड्डे, खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ व्हायरल। सुदैवानं दुचाकीस्वार थोडक्यात बचावलेला आहे। गोंदियाच्या आमगावमधील किडगीपार शिवणी जवरी रस्ता बंद, नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला। नागरिकांनी या पाण्यातून ये-जा करू नये, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचलाय, तर पुढील गावांना जाणारी येणारी एसटी सेवा बंद झालेली आहे। तर विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होतीये। पुलाची दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी आहे। आता आपण बघूयात मुंबईसह पुण्यात नेमकं काय घडतंय। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासा। गर्दीच्या वेळेमध्ये गाड्यांमधील अंतर आता 3 मिनिटांवर येत आहे। उद्यापासून अंमलबजावणी केली जाईल। 28,000 अतिरिक्त प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे। मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागल्याची चिन्ह आहेत। बेस्टच्या स्वमालिकेच्या बसची संख्या अत्यंत कमी आहे। भाडेतत्वावरील बसेसची संख्या जास्त आहे। प्रत्येक बस मागील प्रवासी संख्याही घटलेली आहे। प्रवासी संख्या घटल्यानं उत्पन्नात कमतरता निर्माण झाली आहे। शिव उड्डाणपूल तसेच विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचं काम अजूनही अपूर्णच आहे। दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी सप्टेंबर उजाडणार आहे। उद्घाटनासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार आहे।
वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोचा सुधारित वेळापत्रक समोर आलंय। गर्दीच्या वेळेस या मार्गावरील मेट्रो ट्रेनचे अंतर हे 3 मिनिटं 20 सेकंदांवरून 3 मिनिट इतकं कमी करण्यात येणार आहे। घाटकोपर मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींना समुद्रात विसर्जन करू द्या। गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। पीओपीच्या मूर्तींबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना धक्का बसलाय। कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एआयची मदत घेतली जाणार आहे। रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे। पिंपरी चिंचवडमधील खड्डे 2 दिवसात बुजवा। पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश आहेत। पुणे शहरातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे। महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न आणखीनच गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरामध्ये स्वच्छतागृह शोधण्याची नागरिकांवर वेळ आलेली आहे। स्वच्छतागृहांमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव आहे। पुणे विमानतळाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती मुरलीधर मोहोळ यांनी बैठक बोलावली आहे। कचरा, पक्षी आणि प्राण्यांचा वाढता वावर यावर तोडगा काढण्यासाठी बैठक आहे। विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे।